दर्शक हो, आता पाहणार आहोत एक सविस्तर बातमी। सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून विविध योजना अंतर्गत मागील 2 वर्षापासून सोलापूर शहरात एकूण 198 रस्ते करण्यात आले आहेत। शहरात गेल्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात पाऊस होत आहे। सततच्या पावसामुळे अनेक रस्ते खड्डेमय झाले आहेत। एकूण 198 रस्त्यांपैकी 72 रस्ते दुरुस्त करण्यासंदर्भातील दोषदायित्व कालावधी बाकी आहे। या संबंधितांना रस्ते दुरुस्तीसाठी नोटीस दिली आहे। लवकरच या संदर्भामध्ये कार्यवाही करण्यात येणार आहे। ओल्या रस्त्यावर खड्डे बुजवणं अडचणीचं ठरतं, यामुळे नव्या तांत्रिक पद्धतीनं असे रस्तेही बुजवण्यात येणार आहेत। त्यासाठीची आवश्यक साहित्य लवकरच उपलब्ध होणार आहे। त्यानंतर खड्डे आणि रस्ते दुरुस्तीची कार्यवाही सुरू करण्यात येणार आहे। तर मागच्या आठवड्यात झोनल अधिकारी आणि आमचे जे काही डिफेक्ट लायबिलिटी मुख्य रस्ते कार्यालय साधारणतः पुढच्या 3 ते 4 दिवसांमध्ये ते खड्डे वेट प्रीमिक्स असेल जे पावसामध्ये सुद्धा, कारण पुढच्या 2-4 दिवसात सुद्धा पावसाचा अंदाज आहे। कारण ते आपल्याला जर उघडीप लागते, उघडीप येऊन आपल्याला तर टिपिकल आपण नेहमीच्या पद्धतीने जर रस्ता हे करतो, खड्डे बुजवतो, त्यासाठी रस्ता कोरडा लागतो। परंतु पुढच्या 3-4 दिवसात सुद्धा मला अजून पावसाची शक्यता आहे। त्यामुळं जसं आमचं प्लॅनिंग केलं की जे वेट कोल्ड प्रीमिक्स जे असतं त्याचा वापर करूनच आणि त्याला रोलिंग करून ते दुरुस्ती करण्याचं नियोजन केलेलं आहे। आणि आपलं जे मला वाटतं बुधवारी आपलं हे आहे गणेश चतुर्थी आहे, त्याच्या अगोदरच जे दोन्ही जे मुख्य रस्ते आणि जे झेडवणपुढे रस्ते आहेत दुरुस्ती करण्याची सूचना त्यांना दिली आहे। गणेशोत्सवापूर्वी शहरातील रस्ते खड्डेमुक्त करण्याचा महापालिकेचा प्रयत्न राहणार आहे, असं महापालिका अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी सांगितलं। जो रेग्युलर डांबरी पद्धतीची जी पॅचवर्क काम आहे त्याला पावसाळ्यात करता येते। सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून त्या रस्त्या व्यतिरिक्त इतर रस्त्याची दुरुस्ती आहे। तर आपण पॅक्ड प्रीमिक्स, कोल्ड प्रीमिक्स, कॅप्ड कोल्ड प्रीमिक्स की जे वेट सरफेससाठी म्हणजे रस्त्याचा पृष्ठभाग ओला असताना करायच्या दुरुस्तीसाठी ते मटेरियल आपण ऑलरेडी परचेस करायची ऑर्डर केलेली आहे। कारण सर्व विभागाधिकारी आणि पुरवठा करणारी एजन्सी यांच्याशी चर्चा झालेली आहे। 2 ते 3 दिवसात त्यांच्याकडून मटेरियल आपल्याला उपलब्ध होणार आहे आणि सर्व विभागीय कार्यालयाकडून त्याकडून इंटरनल रोडची दुरुस्ती आहे। केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।